विरारमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरेंना केलेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली। विरारच्या अर्नाळा नवापूरमध्ये 7C रिसॉर्टमध्ये ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह आलेला होता। रिसॉर्टच्या गेटमधून गाडी नेताना एका रिक्षेचा धक्का लागून त्यांची स्थानिकांसोबत भांडण झाली होती। यात मिलिंदला आणि इतर दोघांनाही मारहाण झाली होती। त्यानंतर मिलिंदला चक्कर आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केलं। दरम्यान मारामारीने मिलिंद कोसळल्याची घटना रिसॉर्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। या प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 आणि महिला त्यासोबतच 8 ते 10 अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। दरम्यान विरारचे डीसीपी जयंत भुजबळे यांनी या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे, काय माहिती दिली पाहूया। ठाण्याची फॅमिली आहे, मडवी फॅमिली, ती 7C रिसॉर्ट आहे अर्नाळ्याच्या हद्दीमध्ये, तिथे फिरायला आलेली होती। त्याच्यामध्ये रिक्षा मागे घेत असताना एका मुलाचा पाय त्या रिक्षेखाली अडकल्यामुळं जे फिरायला आलेली फॅमिली त्यांनी त्याला जाब विचारलं। त्याच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यवसान मारामारीमध्ये झालं। आणि ही मारामारीच्या दरम्यान एक मिलिंद मोरे नावाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांना तिथं हार्ट अटॅक आलेला होता, त्यांना मारहाणही झालेली होती आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेलं असता त्यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं आहे। गुन्हा दाखल करण्यात आला, कलम 105 अन्वये गुन्हा दाखल करण्यात, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, तो पुढील तपास चालू आहे। दरम्यान शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली तीही पाहूया। ची मागणी हीच आहे का ही जी काही रिसॉर्ट आहेत या ठिकाणी जी अनधिकृतपणे उभारलेली आहेत आणि हा सगळा जो काही कारभार चालतो ह्याच्यावर कुठेतरी आळा आला पाहिजे, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। आता पोलिसांची काय भूमिका आहे? FIR वगैरे दाखल झालाय? पोलिसांची मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील माझ्याकडून या घटनेची माहिती घेतलेली आहे आणि आपले डीसीपी जयंत भुजबळे साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केलेली आहे। या ठिकाणची PI आता येथे इकडे प्रत्यक्षात येत आहेत, या ठिकाणची ACP सुद्धा या ठिकाणी येत आहेत आणि पोलीस प्रशासनाने त्यांची कारवाई चालू केली। दरम्यान मयत मिलिंद मोरे यांची बहीण कविता मडवी यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय तेही पाहूया। घटना घडली तेव्हा लास्ट टाइम मुवमेंटला माझा भाऊ एवढं मी 100 नंबरला कॉल केलेला त्या टाइमाला, कारण लेडीजचं कॉलर वगैरे पकडण्याचा जो गलिच्छ प्रकार त्यांनी केलाय त्याच्यामुळे मी तेव्हा 100 नंबरला कॉल केलेला। तेव्हा मला पोलिसांनी कॉल केलेला होता, रेंज नव्हती म्हणून मी बाहेर होती। तेवढ्या वेळामध्ये भावाला त्यांनी शिबिगाळ वगैरे चालूच होतं। हा काकाचा मुलगा त्याच्या अंगावर त्यांनी पाटला वगैरे पाण्याचं हे केलं। माझा काका त्याला स्वतःची चैन काढून त्यांनी गुंडाळून मारण्याचा प्रयत्न केला। किती जण होते मारहाण करणारे? तरी कमीत कमी 8 ते 10 जण होते। त्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट करत होतो म्हणून त्या भीतीपोटी त्यांनी त्या राजकारण्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर त्यांनी अटॅक केल्याच्या नंतर इतक्या त्या झटक्यामध्ये माझा भाऊ खाली पडला आणि मग त्याला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।